नमस्कार भावांनो आणि बहिणींनो, तर तुमचं स्वागत आहे आमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। तर मी आज करणार आहे अंड्याची भाजी आणि एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बिन मसाले वापरता। मसाले खूप कमी वापरायचे कारण आमच्या नवऱ्याला आवडत नाहीत मसाले। तर तेल टाका 2 पळी आणि हे आपलं लसूण कोथिंबीरचं वाटण हे वाटण थोडस तळून घ्यायचं। कांदा टोमॅटो काहीच आवडत नाही आमच्या नवऱ्याला। टाकायचं नाही म्हणायचं, भाजी खराब लागते, गुळमट लागते। पण गावाकडल्या पद्धतीने बनवायला सांग काय करायला लागेल सांग। हे असं तळून घ्यायचं, नंतर मध्ये अंडे टाकून घ्यायचे। अंड्याला थोड्या वेळ जरा फ्राय होऊ द्यायचं, म्हणजे जास्त मसाला नाही लागत। थोड्या वेळ तळू द्यायचं। बोलत राहा। आणि आपला घरगुती मसाला टाकायचा आणि अंडा करीचा एक मसाला, काळा इसूर। काळा इसूर म्हणजे गावाकडची चटणी। जरा थोडा वेळ फ्राय होऊ द्यायचं। चवीनुसार मीठ टाकायचं थोडं चवीनुसार। गरम केलेलं पाणी आणि तुम्हाला जेवढी पाहिजे भाजी तेवढं पाणी टाकायचं। थोडं थोडं टाकायचं नाही, जास्त टाकले तेल उडून जातं। थोडं थोडं टाकायचं म्हणजे असं एक कढईत असल्यामुळे ना तेल उडून जाते तेल सारं। त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं। गरम करत चालेल। आणि गरमच पाणी वापरायचं भाजीला, थंड पाणी नाही वापरायचं। आणि थोड्या वेळ उकळी काढून घ्यायची। तुम्ही अशा पद्धतीने एकदा बनवून बघा। तर तुम्ही एकदा अशा पद्धतीने बनवून बघा, एकदम पटकन आहे ती। म्हणजे माझ्याकडे काही मसाला नव्हता आणि उशीर झालेला होता, त्याच्यामुळे मी पटकन केली। अशा पद्धतीने एकदा बनवून बघा, कशी वाटली ते नक्कीच कमेंट मध्ये सांगा मला। अशा पद्धतीने एकदा बनवून बघा आणि कशी वाटली ती नक्कीच कमेंट करून सांगा। चला बाय, सपोर्ट करा मला आणि प्लीज आम्हाला सपोर्ट करा।